ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास। आवाज कमी कर। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। नाव धड करा सहस्रनामाची ते हे भव सिंधू सिथडी पावे। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। तुका मने काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। यवंत प्रविश मम वाच मिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां। अन्याउष्यस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्मो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। थोडं कमी करा जो। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं। विधीन्द्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासे आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा। ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध सदुवैराग्याचे महावीर अष्टांग ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ असं गोड असं मार्गदर्शन या अभंगामध्ये तुकोबराय करत आहेत। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सावध करत आहेत। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। कार्यक्रम काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला जरी ज्ञात असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला रात्रभर प्रवास करून सकाळी बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमचे कैलासराव खंडेराव दहातोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यांच्या वर्षश्राद्धानिमित्त या दहातोंडे कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं। मला त्या मंगल कार्यालयाला दादाने सांगितलं की म्हणे महाराज पहिलं कीर्तन आहे म्हणे तुमचं या मंगल कार्यालयामध्ये। बरोबर आहे का नाही? याच्यापूर्वी फक्त लग्नच झाले। पहिलं कीर्तन असून सुद्धा रंगदेवता लग्नापेक्षा चांगली बरं तुमच्या मंगल कार्यालयाची महाराज। नाही तर मंगल कार्यालयामध्ये कीर्तन रंगत नाही। कितीचा जरी पट्टीचा गायक असेल किती चांगला तयार पखवाजा असेल किती सुंदर कीर्तनकार असेल त्या वातावरणात रंगतच नाही। कारण इथं सगळे बेवड्यांचे हे असतात काय गुण। इथं फक्त नवरी पेल नसती नवरदेव पेल नसतो नाही तर नवरदेवाचा बाप सुद्धा पेल असतो। आणि अशा वातावरणात अशा व्यासपीठावर कीर्तनकाराने कीर्तन रंगवणं म्हणजे खूप अवघड जातं। विठ्ठल तुमचं मंगल कार्यालय पवित्र आहे कारण की कीर्तनाची रंगदेवता त्या भूमीतून सांगते महाराज। अजिबात जड जात नाहीये। लक्ष देऊन ऐका। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनात। मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबराय योग्य असं मार्गदर्शन या अभंगातून करत आहेत। तसं तर या निसर्गाचा एक नियम आहे महाराज। आवाज वाढवू नको माझा कमी करा आवाज। या निसर्गाचा एक नियम आहे या प्रकृतीचा एक नियम आहे या जगाचा एक नियम आहे। जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतं। मग कोणी कसाही असू द्या आल्यापासून लोक फक्त समृद्धी महामार्गाचा अपघातच सांगतायत। बरोबर आहे का नाही महाराज? खूप लोक मेले खूप लोक मेले। काही मूर्ख लोक म्हणतात की समृद्धी महामार्ग हा शाप आहे। असं नाहीये महाराज। एवढा सुंदर पैसे खर्च करून
शासनाने एवढा सुंदर गोड मार्ग बनवलाय. मी एक सांगू का तुम्हाला, गाडी तुमच्यासाठी, तुम्ही गाडीसाठी अजिबात नाहीये महाराज. जगातले जेवढे काही साधन आहे ते साधन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. मोबाईल तुमच्यासाठी आहे, तुम्ही मोबाईलसाठी अजिबात नाहीये. गाडी तुमच्यासाठी आहे, तुम्ही गाडीसाठी नाहीये. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या महाराज, माज केला की त्याचा परिणाम भोगावाच लागतो महाराज तुम्हाला. सरकारने तुम्हाला 100च्या स्पीडनं चालायला सांगितलं ना, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही विमानच चालवताय काय का. आणि त्याच्यामध्ये काय त्या बिचाऱ्या रोडचा अपघात आहे का, त्या सिमेंटचा अपघात आहे का, त्या वाळूचा अपघात आहे, काही नाहीये. कारण नसताना प्रमाणापेक्षाही जास्त. आता लोक म्हणतात रोड खराब आहे, आणि कालच एक कंटेनरची धडक तुम्ही पाहिली असेल, तुमच्या मोबाईलवर आले. बिचारे लोक हॉटेलमध्ये बसलेले होते, कंटेनर डायरेक्ट हॉटेलमध्ये गेला. इथं तुम्ही काय लावणार आहे हा? इथं ड्रायव्हरची चुकी आहे. आता त्या बिचाऱ्याचा ब्रेक फेल झाला. काय माहितीये का, जाणं एक तुमच्या ह्या ज्या गोष्टी ना महाराज, हे एक निमित्त आहे. जाणं प्रत्येकाचं ठरेल. 3 मित्र टू व्हीलरवर चालले होते. थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. सिमेंट रोड झालेला आहे, एकदम चांगला हवे झालेला आहे. नवीच पल्सर घेतली 1.5 लाखाची, आणि 3 जण भद्रा मारुतीला दर्शनाला चालले. 80-90च्या स्पीडनं गाडी आहे. समोरासमोर एका ट्रकवाल्याची आणि टू व्हीलरवाल्याची धडक झाली. फक्त लक्ष देऊन कीर्तन ऐका. 3 जण होते. मग सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे, पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? हा माईक जर माझ्या अंगावर पडला तर मला लागेल का पखोजाला? कळतंय ना तुम्हाला मी काय बोलतो ते? नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे जायचंय. समोरासमोर जर टू व्हीलरची आणि 4 व्हीलरची धडक झाली तर सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला लागलं पाहिजे. मधल्याला का मागच्याला? पुढच्याला. बरोबर आहे का नाही? पण पहा अपघाताचं भाग्य कसं आहे, पुढच्याला काहीच होत नाही. मागचं उडून शेतात पडतो त्यालाही काही लागत नाही, आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही इथं काय लावणार आहे? इथं फक्त एवढंच लावायचं, ज्याचं आलं तो समृद्धीवर असो. काही काही लोक तर म्हणतात समृद्धीनं प्रवासच करू नका. समृद्धीनं प्रवास करा, पण प्रवास करत असताना प्रवास सावकाश करा. कधीतरी गाडीच्या स्टेअरिंगवर बसल्यानंतर मी सांगत असतो की तुमचं कोणीतरी घरी वाट पाहत आहेत. तुम्ही काही देशाचे पंतप्रधान नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, कलेक्टर नाही, म्हणजे तुम्हाला 2 तास लेट झालं. मी आमच्या कैलासला सुद्धा सांगत असतो, भाऊ 2 नाही 4 कीर्तन दिवसातून कर, पण मापात घे. खरं सांगतोय महाराज, ही वस्तुस्थिती आहे. 2 कीर्तन नाही 5 कीर्तन करा, पण मापात करा. 5 आणि 7 हजार रुपयासाठी 300-400 किलोमीटर. आता यानं 4 व्हीलर घेतली नाही तर हे बावळं 200-200 किलोमीटर टू व्हीलरवर पळत होतं महाराज. लोक तुम्ही गेल्यानंतर फक्त एवढंच म्हणू शकतात, कैलास खूप चांगला गायक होता. मदत तुझ्या घरच्यांना कोणीच करणार नाही. आपण हे सिर सलामतो पगडी. शेवटी जे होणार आहे ते होणारच आहे, पण आपण सावध राहणं काय गरजेचं आहे. विठ्ठल या निसर्गाचा एक नियम आहे, या प्रकृतीचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतं. कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर.